श्री स्वामी समर्थ नित्यपाठ। ओम गं गणपते नमः। आधी वंदू महागणपती, सौख्यदात्रे ज्ञानमूर्ती, सदा सुखकर्ता जय जयवंती। महागणपती नमो नमः। आता नमुनी सरस्वती, तदनंतर श्री गुरु यती। गुरु वाचोनी न मिळे सिद्धी, श्री सद्गुरु तम नमामि। श्री कुलदेवता नमो नमः, ग्रामदेवता नमो नमः, स्थापित देवता नमो नमः। नमस्कारी साष्टांगी, वंदू आता स्वामी समर्थ, दयावंत कृपावंत, कलयुगी जो साक्षात स्वामी समर्थ नमो नमः। सत्ययुगाचा झाला अंत, कलयुग हे पापवंत, धर्मही होय लयवंत, महापापी युग असे, प्रभुपदी न कोणी लीन, न नाम न होय चिंतन, कुठे न चाले हो हवन, महापापी युग हे। जनता वासने घेरली, विषय वासना अंगी चढली, दुष्ट व्यसने अंगी भिनली, त्यात पुढे हो भ्रष्टाचार, परस्त्री माते समान, गेले विसरून हे प्रमाण, कैक वासना करी थैमान, वाढत चाले भूक वासना। पती पत्नींची नित्य भांडणे, बहीण भाऊ तीच प्रमाणे, पिता पुत्र याच कारणे, नित्य झगडे होत असे, सुख शांती समाधान, ऐसे न मिळे एकही सदन, कुत्सित झाले सारे जन, जिकडे तिकडे अशांती, जातीयवादी करीती जंग दंगे, एकात्मता सारी भंगे, विषय मात्र हाच रंगे, गल्लोगल्ली भाषणात, सासू सुनेचे नाही झगडे, ऐसे नच एक सदन सापडे, सून पाऊल मग वाकडे, याच कारणे पडताती, लग्न लागता वर्षभरात, नवरा नवरी घेती फारकत, दुसरीकडे मात्र रंगत, खेळती किवरेमाचा खेळ, ऐशा या कलियुगात, अवतार घेती गुरुदैव दत्त, ओळखान श्री स्वामी समर्थ, अक्कलकोटी प्रकटले, समर्थ नामाचा जप, कल्याण करी आपोआप, समर्थ लीला प्रभाव, सारखा वाढत चालला, धन्य धन्य कलियुग झाले, अनेक पापी पवित्र झाले, समर्थ कृपे असंख्य तरले, धन्य होय हे कलियुग, सद्गुरु दत्ताचा अवतार, स्वामी समर्थ खरोखर भक्तांना साक्षात्कार, वारंवार होतसे, वृक्षतटी जे नास्तिक आले, समर्थ कृपेने आस्तिक झाले, किती एक त्यांचे चेले झाले, सेवा समर्थांची करती, फलप्राप्ती हो मनवांचित, समर्थ कृपे होय निश्चित, असंख्य झाले त्यांचे भक्त, धन्य झाले अक्कलकोट, श्रोतयो आता सावधान, कधी प्रकटले समर्थ भगवान, तयांचे गुणगान, आपणा का करावे, अक्कलकोटी वृक्षतळी, ज्ञानस्थ समर्थ ज्या वेळी, एक पारशी त्यावेळी, दर्शनार्थ पातला, नमस्कारोनी श्री समर्थ, उसे पारशी प्रश्न अनंत, चौफेर तुम्ही हो कीर्तिवंत, म्हणून येथे पातलो, सेवा करती जे जे भक्त, ऐसे तुमचे असंख्य भक्त, कैक केले संकटमुक्त, केवळ नाम जपाने, लग्नार्थीयांची झाली लग्ने, दरिद्री नटला पूर्ण धनाने, तव कृपेने हो विद्येने, कैक केले ज्ञानवंत, असेल कोणी भक्त संकटी, त्वरित केले त्या संतुष्टी, भिऊ नकोस मी तुझ्याच पाठी, आशीर्वच हे सत्य ठरे, अंतःकरणी ठेवणी श्रद्धा, पुरे कुशे पारसी श्री समर्था, द्यावी मजला पूर्ण वार्ता,
आपण कोण कुठून आलात. समर्थ बोलले पारशिया प्रत, प्रथम मी होतो कर्दळी वनात. नरसिंह सरस्वती अवतार समाप्त, ज्या स्थळी जाहला अक्कलकोटा माझारी. राचय्या मोदी यांचे घरी, आलो मी नंतरी वृक्षतटी बैठक माझी. अनेक केली तीर्थाटने, गाव आणि शहरे स्थाने. तीर्थयात्रा मग नेताने, केली असे संपूर्ण. मंगळवेढे बेगमपूर, इथे राहिलो मी भरपूर. तैमोहळ आणि सोलापूर, गोदा स्नान मग केले. इथे सुचला एक विचार, पाहुणी यावे पंढरपूर. नव्हते आधी चराचर, आधी होते पंढरपूर. नंतर आलो सोलापुरी, इथे मागुनी मधुकरी. आनंदे मग या शहरी, बहु दिवस राहिलो. अशा या सोलापूर शहरी, चोळप्पाची आली स्वारी. मग मज नेले शहरी, आणिले मज अक्कलकोटी. चोळप्पा हा हो चाणाक्ष, ओळखिले मज प्रत्यक्ष. अवतारी मी होय ईश, प्रथम त्याने ओळखिले. समर्थ सांगती पारशिया प्रत, त्रोटक आपुला वृत्तांत. पारशी मग आनंदात, समर्थांचे चरण धरी. समर्थांचे चरण धरिले, साष्टांग मग नमस्कारिले. अश्रू थेंब दोन पडले, समर्थांचे चरणावरी. पारशिया प्रत समर्थ बोलले, तुम्हासही हो दुःख कसले. अश्रू थेंब दोन पडले, माझ्या चरणावरी. डोळे पुसित बोले पारसी, मी हो आहे कमनशिवी. कुळ माझे आहे पारशी, याचे दुःख मज भारी. मग प्रेम भरे श्री सांत्वन करुणी, मिठी मारली कडकडुनी. असावे आपण धर्माभिमानी, परी मानव धर्म श्रेष्ठ असे. दया क्षमा शांती जेथे, मानव धर्म निश्चित तेथे. ना तरी जगात सुख कोठे, सुख मानव धर्मी खास असे. नेहमी सत्य बोलावे, तैसे वर्तन ठेवावे. अपंगाते दान करावे, मानव धर्मी ही तत्वे. कमी कुणाला लेखू नये, निंदा कुणाची करू नये. विषय वासनी रमू नये, या नाम मानव धर्म. अपकार्यावरी करी उपकार, सोडून द्यावा अहंकार. शुद्ध ठेवावा आधार, या नाम मानव धर्म. समर्थांनी बोध केला, पारशियाने श्रवण केला. निश्चय त्या वेळा केला, मानव धर्म हा माझा. हिंदू हो का पारशीय, मुस्लिम हो का अन्य जातीय. समभाव हा न्याय, समर्थाजवळी खास असे. म्हणून या अक्कलकोटी, सर्वधर्मीय करीती दाटी. नाम एक सर्वांओठी, जय जय श्री स्वामी समर्थ. सर्वांसाठी एकच मात्र, अक्कलकोट हे पवित्र क्षेत्र. एकच हा दिव्य मंत्र, स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. मनोकामना होईल पूर्ण, कुठलाही मग असो वर्ण. मनोभावे करी अर्पण, पहिला अध्याय संपूर्ण. अध्याय दुसरा. ओम गं गणपतये नमः. कुलदेवता नमो नमः. स्थापित देवता नमो नमः. ग्रामदेवता नमो नमः. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. श्री गुरु नमो नमः. आता वंदू स्वामी समर्थ, कलियुगी अवतार दत्त. झाले युग हे पुण्यवंत, श्री स्वामी समर्थ नमो नमः.
समर्थ नामाचा जप कल्याण करी आपोआप. समर्थ लीला प्रभाव सारखा वाढत चालला. धन्य धन्य कलियुग. अनेक पापी पवित्र झाले. असंख्य तैजे तरले. समर्थ जपाचा हा प्रभाव. जाणिले जपाचे महत्व. धन्य झाले अक्कलकोट. नास्तिक झाले आस्तिक. अनेक झाले समर्थ भक्त. समर्थ जपाचे हे महत्व. जणू चिंतामणी होतात. पूर्ण होई सर्व मनोरथ. जय जय श्री स्वामी समर्थ. म्हणून कलियुग हो श्रेष्ठ. सर्व युगाहुनी हे बलिष्ठ. त्वरित फल हो प्राप्त. अवतार दत्त श्री समर्थ. कृतेन दशभी वर्षे. त्रेताया हायनेत तू. द्वापारे ततु मासेन. अहोरात्रेन ततु कली. राजा असे मंत्र गायत्री. सिद्ध करणे अवघड परी. अनुष्ठाने नियमापरी. होय कठीण अनेकांना. मंत्र गायत्री वावा शुद्ध. जागा पाहिजे अगदीच शांत. ऐसी जागा कलियुगात. दुर्लभ होय अनेकांना. म्हणून या कलियुगात स्वामी समर्थ मंत्र श्रेष्ठ. फलही मिळते निमिषात. अनुभव जरूर पहावा. असो आता ध्यावे ध्यान. श्री समर्थ करती प्रयाण. मंगळवेढी आणि मोहळ. समर्थांचे प्रयाण. इथे राहिले काही काळ. निस्सीम भक्त अप्पाटोळ. समर्थांचे करी कीर्तन आणि भजन समर्थांचे. एके दिवशी प्रभात समयी. समर्थ दर्शने आली बाई. समर्थांच्या पडे पायी. साष्टांग नमस्कार केला. सुखी भव हा आशीर्वाद. समर्थ त्या बाईला देतो. बाई बोलली करुण्यास्मित. सुख नच हे माझे भाडी. जन्म झाला मम ज्या वेळी. आई माझी मरुनी गेली. माझी ग्रहकुंडली अनिष्टतेने पूर्ण भरली. जेव्हा माझे झाले लग्न. वर्षानेच हो पती निधन. दुःखी कष्टी जीवन जगन. मज कपाळी हो आले. पोसित होता बाप मजला. तोही गतवर्षी गेला. दुःखाचा डोंगर कोसळला. अनिष्ट ग्रहांची ही फळे. समर्थ बोलले त्या समयी. भीतेस कशाला माझे आई. उभा पाठीशी मी ज्या होई. तो नक्कीच सुखी होणार. नंतर 10च दिवसांनी बाईचं झालं दुसरं लग्न. पती मिळाला गुणवान. व्यापार त्याचा करोडोचा. बाईच्या जन्मकुंडलीत ग्रह असता सर्व अनिष्ट. जन्मभर असता दुःख कष्ट. ग्रह जिथे या तिथे राहिले. सुखी भव हा समर्थ शब्द. निश्चित झाला हो सत्य. स्वामी समर्थ स्वामी समर्थ. अनिष्ट ग्रहाते पालटवी. अप्पाटोळास निरोप देऊनी. स्वामी आले मन परतोनी. चोडप्पाचे हो सदनी. अक्कलकोटी वास करती. अक्कलकोटी वृक्षतटी. भाविकांची झाली दाटी. दुरुनी भाविका संख्या येती. स्वामींची चरणे पूजती. अनेक झाले स्वामी भक्त. अनेकांस केले संकटमुक्त. पूर्ण करोनी मनोरथ. सुफल अनेकांस दिधले. नेमकेच त्या अवसरी. मालोजी राज्य करी. तयाच्या हो दरबारी. विषय स्वामींचा निघे. नृप बोलती दरबारी. यती आहेत आपुल्या नगरी. पूर्ण आहेत साक्षात्कारी. दर्शन तयांचे घ्यावे. जर आहेत ते अंतर्ज्ञानी. तर भाव माझा जाणोनी. त्वरित येथे येऊनी. दर्शन मजला देतील का. राव मुखातून उमटे शब्द. चमत्कार घडला अकस्मात. सामोरी त्या श्री समर्थ. येऊनी उभे ठाकिले. सभा झाली आश्चर्यचकित. सर्व लोटांगणे घालित.
सर्व मुखातून एकच शब्द, जय जय श्री स्वामी समर्थ. नृप बोले मग ते धवा, 2 दिवस मुक्काम करावा. मनोभावे तुमची सेवा, त्यानिमित्ते होईल आनंद. झाला जिकडे तिकडे, राजमंदिरी झडे चौघडे. गुलाब पाणी अत्तरसडे, सुगंधी होय राजभवन. भार्ये सह मालोजी राजा, स्वामींची करी पाद्यपूजा. सर्वांगाची करुणी पूजा, आरती स्वामींची केली. सुवर्णमुद्रा तबके भरुनी, जरतारी वस्त्रे आणुनी. अर्पण करण्या आनंदुनी, नृप समर्थाजवळी येला. तो काय घडले अकस्मात, झाले गुप्त श्री समर्थ. नच घेतली धनदौलत, स्पर्शही त्यासी नच केला. दरबारीचा जो महापंडित, नृप त्यासी प्रश्न पूसित. गुप्त का झाले श्री समर्थ, माझे काही चुकले का. पंडित सांगे नृपा लागुनी, धनदौलत हे विषा समान. हे सर्व काही जाणून समर्थ गुप्त झाले. नृपाला बोले मग पंडित, येऊनी तुमच्या दरबारात. इच्छा तुमची केली तृप्त, हे नच काही कमी. तेव्हापासून दरबारी, अंतःकरणी प्रेम भरी. स्वामी समर्थ ललकारी, प्रथमच होत असे. हे स्वामी समर्थ लीलामृत, पठन श्रवणे करील नित्य. संसारी तो दुःखमुक्त, निश्चित होईल हो समजा. न लागे करावा होम हवन, न लागे कराया तीर्थाटन. वेदाभ्यास नको शास्त्रज्ञान, फक्त नामस्मरण करावे. एके दिवशी एक बाई, नावतीयेचे गंगूबाई. समर्थ चरणी लोळण घेई, नवस केला आनंदे. बाई बोलली समर्थाप्रती, संतान नाही माझे पोटी. पुत्र खेळो माझ्या ओटी, हेच मागणे माझे ओ. ओटी माझ्या पुत्र खेळेल, डोईवर तुमच्या नारळ फोडील. सत्य व्हावे माझे बोल, जय जय श्री समर्थ. वर्षानंतर गंगूबाई, सुपुत्रा ते जन्म देई. नवसाचे तिज स्मरण होई, गेली घेऊनी नारळ. सामोरी श्री समर्थ पाहिले, हात पाय लटपटू लागले. अंग सारे थरथरले, कसा फेडावा नवस. समर्थ बोलले स्मित करून, नवस तुझा गे कर पूर्ण. डोईवर मम ठेव नारळ, नवसाते कर पूर्ण. गंगूबाईने तत्काळ, समर्थ डोई ठेवे नारळ. डोईवर ठेवताच नारळ, तत्काळ नारळ फुटला. ऐसे चमत्कार किती झाले, गणतीस कोणी नाही धरिले. अक्कलकोटी ज्ञात झाले, सांगती आजही वृद्ध. नृप मल्हारी बडोद्या प्रत, त्यांची कैसी केले फजित. ही कथा पुढील अध्यायात पठनात वा श्रवण करा. समर्थांते करुणी वंदन, साष्टांग घालुनी लोटांगण. दुसरा अध्याय हो पूर्ण, नम्र भावे करीतसी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ नित्यपाठ. अध्याय 3. आदि वंदन महागणपती. सुप्रसन्न वदना सिद्धमूर्ती, सदा सुखकर्ता जय जयवंती. महागणपती नमो नमः. वंदुनी आता गुरुचरण. अध्याय पुढील करी लेखना. गुरु वाचुनी हो ज्ञान, सत्य कैसे हो मिळेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आशीर्वचे हो जयांचे हात, वंदू आता श्री समर्थ. हे समर्थ लीलामृत करे लेखना.
त्या अवसरी बडोद्या प्रत राव मल्हारी राज्या करीत. जन्मोत्सव करी आनंदात सारे नगर शृंगारिले. अनेक साधू संत आले, पंडित विद्वान तैसे आले. हजारो आमंत्रित आले, कारण नृपाचाच हो जन्मोत्सव. कुंकुम केशर सडे शिंपिले, लक्षदीप मग पाजळले. मार्गामार्गातून पसरले, सुगंधी पुष्पांचे डेले. घालुनी कपडे जरतारी, हत्तीवरी बैसले मल्हारी. मंजुळ मंगल सनईश्वरी, हत्ती चालला डौलाने. आनंदली सारी नगरी, नृप मल्हारी दान करी. दिशांना ललकारी, मल्हार राव की जय बोला. खचित करणानंतर, नृप मल्हारी हो दानवीर. म्हणून अभिमानी फार, मज समान दानी कोणसे. दुसरे दिवशी आमंत्रितास, साधू संतांनी ब्राह्मणास. वस्त्रे भूषणे देऊनी खास, सुवर्ण दान नृपे केले. विषय निघाला दरबारात, सर्व आले साधू संत. विद्वान तैसे आमंत्रित, पण समर्थ स्वामी का न आले. खंत वाटते मनात फार, सारखी लागे हुरहुर. सुने वाटते हे नगर, त्वरित तयांना आणावे. जो कोणी त्वरित जाईल, समर्थां ते घेऊन येईल. अगणित द्रव्यमूल, मी देय तयाला. वा तात्या साहेब सरदार, नृपासी बोलला सत्वर. प्रयत्नांती परमेश्वर, मी घेऊन येईल समर्थांना. समर्थांचा करावा सन्मान, नृपांनी दिले विपुल धन. आज्ञा केली तात्या लागून, त्वरित कार्या लागावे. तात्या गेले अक्कलकोटी, समर्थ स्थळी वृक्षतडी. भाविकांची अलोट दाटी, तेथे होती जमलेली. कोणी करती पाद्यपूजा, कोणी करती सर्वांग पूजा. भक्त नाचती घेऊनी ध्वजा, जय घोष हो समर्थांचा. नारी दीपही घेऊन येती, समर्थांची चाले आरती. मृदुंग आणि टाळ वाजती, जय घोष हो समर्थांचा. पाहुणी तो भक्ती सोहळा, तात्या मणी चपापला. हा सोडूनी भक्त मेळा, समर्थ कैसे येतील. शब्द मुखातून निघेना, हिम्मत तात्यांची चालेना. काय करावे हे समजेना, तात्या करीती मन विचार. चोळप्पा हा समर्थ भक्त, चिता आहे हे सत्य. तात्या गेले निमिषात, चोळप्पाचे हो सदनी. चोळप्पाशी तात्या बोले, नृपांनी मज खास धाडिले. भरपूर धन मज जवळी दिदले, कारण सांगतो ते ऐका. समर्थ गुरु श्री स्वामी समर्थ, घेऊन यावे बडोद्या प्रत. अर्धे धन निश्चित, तुम्हास खास देईन. एवढे हे काम नृपांचे, त्वरित करावे होजाचे. पाय लागतील समर्थांचे, बडोदा होईल पुण्यप्रत. चोळप्पा हा समर्थ भक्त, द्रव्यमोहे झाला ग्रस्त. बोलला तो समर्थाप्रत, नृपांनी आपण आमंत्रित केले. समर्थांनी सर्व जाणिले, चोळप्पाशी ते बोलले. तुझ मोह द्रव्यांनी गासले, मी तुझे नच ऐकणार. कल्पतरू हो माझे जोडी, पहा ही समर्थ जोडी. लागेल ते वेळोवेळी, अवश्या ते मिळेल की. धन दौलत हे विषा समान, करतील भूते मग थैमान. जेथे धन हो तिथे विघ्न, निश्चित आहे हे समजा. पोटापुरते अन्न घ्यावे, उरले कोणा मुखी घालावे. फुकटची काही न सांडावे, सुकर्म नित्य करीत जावे. तू आहेस माझा भरमभक्त, म्हणून सांगतो सत्य गोष्ट. निरोप देता त्याला स्पष्ट, परतून जावे माघारी. समर्थ सांगती त्याला, येणार नच मी बडोद्याला. निरोप माझा नृपाला, त्वरित जाऊन सांगावा.
नृप तुमचा हो अभिमानी, मज समान नचन कोणी दानी. हा गर्व तयाचे पूर्णमनी, पूर्णत्वाने भरलेला. नृप हा मल्हार भला, नावाचा हो पूर्ण भुकेला. त्याचसाठी जन्म सोहळा, केवळ दावासाठी दान. दानवीरांनी दान द्यावे, नाव पण गुप्त राखावे. दानवीरही त्यास म्हणावे, हेच धन्य हो दानवीर. मग अपयश पुरते घेऊन, तात्या गेले परतून. सांगितले नृपाला गुण, समर्थ येणे शक्य नाही. रूप मल्हारी झाला खिन्न, पुढती त्याच्या एकच प्रश्न. प्रयत्ने कोण आणील समर्थ आपल्या राज्यात. भरपूर द्रव्य पैका घेऊनी, यशवंत निघाला विडा उचलुनी. शिपाई सेना सवे घेऊनी, निघाला अक्कलकोटी. यशवंत आला अक्कलकोटी, घेतली समर्थ भेटी. परंतु आशा झाली खोटी, समर्थे नकार दिधला. मग यशवंतानी काय केले, अगणित द्रव्य आणिले. समर्थांपुढे ठेविले, आता चला महाराज. सद्गुरु श्री स्वामी समर्थ, द्रव्याला न लावती हात. खचून गेला मग यशवंत, क्रोधे लाल झाला तो. यशवंत बोलला शिपायांप्रत, बेड्या ठोका बांधा हात. उचलोनी ठेवाया मेण्यात, देऊन चला बडोद्याला. जैसे यशवंतानी कथिले, शिपायांनी मग तैसे केले. भेडी ठोकून दौर बांधिले, मेण्यात बसवले श्री समर्थ. भक्तजन अवघ आडवे झाले, यशवंते त्या दूर सारिले. चाबकाने खूप बडविले, जे जे आडवे येतील त्या. शिपाई अधिकारी बडे, मेना घेऊन जात पुढे. काय करतील भक्त बापुडे, परतोणी आले माघारी. माघारी जे आले भक्त, आप आपुले डोळे पुसित. वृक्षतटी जमले समस्त, तो चमत्कार हो अकस्मात. सर्वांनी पाहिले श्री समर्थ, बसले होते पूर्ण ध्यानस्थ. आनंद झाला समस्ताप्रत, जयघोष समर्थांचा होई. इकडे काय घडले नवल, मेना आला सीमेजवळ. शिपाई करती एक कल्लोळ, मेन्यात समर्थ नाही. आश्चर्य करी यशवंत, समर्थ झाले कैसे गुप्त. कडक असता बंदोबस्त, कैसे समर्थ पळाले. प्रतिछाया समर्थांची, मेण्यात होती साची. कळेल कैसे यशवंताशी, घमेंड त्याची हो जिरली. ही तर समर्थांची लीलया, मेण्यात समर्थ ही प्रतिछाया. स्वामी समर्थ ही माया, केवळ खेळ मायेचा. इकडे दानवीर मल्हारी, करेल का सांगा चोरी. आळ आला त्याचे वरी, कारण सरदार यशवंत. गस्त घालव्या नृप मल्हारी, ला होता मध्यरात्री. सावकार बडा जो नगरी, झाली चोरी त्याचे घरी. चोर पळाले गेले दुरी, सापडाला नृप मल्हारी. यानेच केली खास चोरी, ऐसे सर्वांना वाटले. समर्थांचा केला छळ, नृपावरती म्हणून आला आळ. यशवंत यासी होय कारण, नृप क्रोधी लाल झाला. आज्ञा केली मग नृपांनी, यशवंतासी आणा पकडोनी. आता पाया बेडी ठोकुनी, त्वरित आणावे येथे. पकडोनी आणला यशवंत, कारागृही केला बंद. अवतार हो स्वामी समर्थ, पक्की खात्री नृपा पटली. श्रोतयो आता द्यावे ध्यान, कथा आणखी करा श्रवण. श्री स्वामी समर्था करू वंदन, समर्थ लीला सांगतो. पवित्र झाले अक्कलकोट, झाले नगर हे पवित्र तीर्थ. दूर दूर येती भक्त, श्री समर्थ दर्शनार्थ. निजाम सरकारचे पदरी, शंकरराव मुख्य कारभारी. 6 गावची जहागिरी, निजाम त्या दिली असे. सुलक्षणी त्या भार्या होती, संतती संपत्ती ही होती. काहीच नव्हते त्या कमटी, परी भाळी सुख नसे.
अशी काही त्या जडली व्याधी, सदैव असे तो दुःखी कष्टी. उपाय केले नानाविध, व्याधी काही हटेना. देशोदेशीचे हकीम वैद्य, उपाय करती नानाविध. द्रव्य व्यापारी पाण्याप्रत, शंकररावे खर्च करी. अनेक प्रसिद्ध मांत्रिक आले, अनेक तोडगे त्यांनी केले. अखेर त्यांनी हात टेकिले, व्याधी काही हटेना. देवदेवाकांची अनुष्ठाने, तशी केली बहुतची दाने. बहु घातली ब्राह्मण भोजने, परी व्याधी काही हटेना. शंकरराव हो दुःखी कष्टी, अखेर आले अक्कलकोटी. घ्यावया समर्थ भेटी, वृक्षतटी पातले. वृक्षतटी श्री समर्थ, भक्तांची त्या गर्दी अलोट. शंकरराव तै होई चकित, कैसे समर्थ भेट होईल. ऐसे दिवस 3 निघून गेले, परंतु त्यांसी न समर्थ भेटले. अखेर त्यांसी कोण बोलले, प्रथम सुंदराबाईकडे जावे. सुंदराबाई स्वामी भक्त, स्वामी आरती करे नित्य. तिजकाणी घालावी गोष्ट, मग होईल समर्थांची भेट. तैसे शंकरराव केले, सुंदराबाईकडे ते गेले. आमिष द्रव्याचे दाविले, समर्थांची भेट करावी. मग सुंदराबाई काय केले, शंकररावा सवे घेतली. आनंदे दोघेही गेले, शेखनूरच्या दर्ग्यामध्ये. पाहुणी योग्य शांत संधी, सुंदराबाई सांगे व्याधी. कारभारी है हैदराबादी, शंकरराव हो नामसे. 4 वर्षे झाली पूर्ण, सरेना व्याधी न दिसे चिन्ह. तेव्हापासून दुःखी कष्टी, जीवन हे जगतात. जीवन जगणे हो अवघड, अंग पडले सारे जड. छाती करी धडधड, झोपही यांना येत नाही. आवाज येते उदरातोनी, कोण बोलते नये कळुनी. काय करावे नये समजुनी, अखेर येथे हो आले. स्वामी बोलले शंकरा परत, भीतोस कशाला उगीच व्यर्थ. पाठीशी मी तुझ्या समर्थ, भीती प्रथमे सोडून दे. तुझ ब्रह्मसंबंधे नाडिले, कितीही उपाय जरी तू केले. भीतीस प्रथम जर सोडिले, तर तू नक्कीच बरा होणार. लिंबपत्राचे चाटण घ्यावे, 10 मिरे त्यात घालावे. रोज सकाळी चाटण घ्यावे, स्मरण देवाचे करावे. समर्थे त्यात विभूती दिधली, पाण्यासवे प्राशन केली. संबंधे त्वरित वाट सोडली, पूर्ण बरा हो शंकरराव. राव हैदराबादी गेले, 10 सहस्र रुपये घेऊन आले. समर्थ चरणी अर्पण केले, साष्टांग करून नमस्कार. समर्थ बोलले शंकराप्रत, मज नको काही धनदौलत. मारुतीचा बांधा मठ, जागा गावाबाहेर. शंकररावे तैसे केले, मठ मंदिर उभे केले. प्रसिद्ध क्षेत्र आज ठरले, धन्य धन्य श्री स्वामी समर्थ. वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, गावाबाहेर मारुती मठ. शेखनूरचा दर्गा प्रसिद्ध, ती अक्कलकोटची पवित्र स्थाने. आजही असंख्य भाविक भक्त इथे होती संकटमुक्त. तयाचे होती पूर्ण मनोरथ, जय जय श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ लीलामृत, भाविका चरणी हो अर्पण. सर्वांचे हो कल्याण, अध्याय 3 संपूर्ण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ नित्यपाठ. अध्याय 4. आदि वंदन सुप्रसन्न वदना, गौरीपुत्र गजानना. सर्व कृपाळू जो हो ज्ञाना, महागणपती नमो नमः. वंदुभावे श्री समर्थ, श्रोतयांसी मी कथित. हे स्वामी समर्थ लीलामृत, सुखी ठेवो सर्वांना. लीलामृताचा पहावा गुण, सर्वांचे होय कल्याण. सुख मिळेल संसारी पूर्ण, स्वामी समर्थ श्री समर्थ.
अवतार दत्त श्री समर्थ, करील तुमचे पूर्ण मनोरथ. अंतरी ठेवा भाव शुद्ध, आणखी लीला श्रवण करा. एके दिवशी ऐन दुपारी, स्वामी जवळी हे शेतकरी. वदती त्याला कारभारी, भार्या सवेही होती. दोघांचे हो रडके सूर, बडवित आपुले आले उर. जुळवून आपुले दोन्ही कर, साष्टांग नमस्कार केला. नमस्कारोनी श्री समर्थ, कथिले त्यांसी सर्व वृत्त. काल रात्री अकस्मात, घराला आग लागली. सर्व काही नष्ट झाले, आगीत म्हशी बैल मेले. वे पीक जळून गेले, सर्वनाश झाला माझा. कर्जावरती शेत केले, पीक हे अगदी सुंदर आले. आगीत सारे भस्म झाले, जीवन जगणे कठीण मला. समर्थ बोलले कारभारी, प्रथमा ते तू दुःख आवरी. शांत चित्ते जा घरी, भीतोस कशाला मी हो पाठी. कारभारी मग घरी गेला, आवर सावर करू लागला. ढीग मातीचा दूर सारिला, लाकडे जळकी दूर सारिली. कारभारी घर आवरित होता, सर्वे त्याच्या होती कांता. मग काय घडले पाहता पाहता, एक भिंत हो ढासळली. कांता मग जोरात ओरडे, कारभारी व्हा पुढे. भिंतीला गेले तडे, एक हंडा मज दिसतो. एक वटोनी मग दोघांनी, हंडा काढिला खेचोनी. रुपये द्रव्या त्यात पाहून, दोघे धक्क हो झाले. वार्ता गावामध्ये गेली, जमू लागली गाव मंडळी. त्यात होती जी शहाणी, तर्कवितर्क करू लागले. त्यात होता ती शहाणा, सांगू लागला मग सर्वांना. सापडलेल्या यादना, सरकार दप्तरी जमा करा. जे जे काही सापडलेले, नसते काही ते आपुले. नसते लचांड येईल गळे, सरकारा ते जमा करा. हंडा घेऊन कारभारी, गेला समर्थ दरबारी. समर्थात ते अर्पण करी, धन जे मिळाले होते. कारभारी नंतर बोले, भिंतीमध्ये द्रव मिळाले. गावकरी मग सारे बोले, सरकार दप्तरी जमा करा. जे जे काही सापडलेले, ते ते नसते आपुले. म्हणून येथे आणले, तुम्हीच काही निर्णय द्या. समर्थ बोलले मग त्यासी, घेऊन जावे घराशी. हे तुझेच आहे तुझपासी, सर्व घेऊन घरी जावे. जर मिळाले असते ते धनभूमीत, तर ते सरकारी हो निश्चित. पण धन मिळाले तुझ भिंतीत, मालकी हक्क तुझा असे. कारभारी मग संतोषला, न्याय समर्थ योग्य केला. घेऊनी हंडा जाई घराला, समर्था ते वंदन करून. धन्य धन्य श्री समर्थ, चमत्कारे केले चकित. जिकडे तिकडे एकच शब्द, स्वामी समर्थ की जय बोला. नेमके त्या समयाप्रत, बाळप्पा तेथे येत. मिठी मारली त्याने घट्ट, समर्थे चरणी धरली. बाळाप्पा हा सावकारी, करीत होता ग्राम हावेरी. प्रतिष्ठित हा व्यापारी, सराफी करीतसे. सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ, बाळप्पा हो समर्थ भक्त. श्रुतियांसी पूर्ववृत्तांत, आधी सांगितला पाहिजे. अलोट ज्याची हो संपत्ती, ग्राम हावेरी हो प्रख्याती. कांता मिळाली त्या प्रती, रूप सुंदरी सद्गुणी. संतान प्राप्तीचा लाभ झाला, आनंदी आनंद झाला. पुत्र जन्मोत्सव सोहळा, बाळाप्पाने केला असे. कुंकुम केशर सडे शिंपिले, सदनी अत्तर दिवे लाविले. सुगंधी पुष्पांचे हो डेले, दारी तोरणे बांधिली. सप्त नद्यांचे आणून पाणी, बालकाची केली न्हाणी. रूप सुंदरी कांता गुणी, गातसे मंगलगाणी.
कुटुंबासह हत्तीवरी बाळप्पाची बसली स्वारी. घेतली ग्रामी एक फेरी मिठाई ग्रामी वाटली. असंख्य आमंत्रित झाले हजार ब्राह्मण जेवू घातले. भोजनी त्यांना तृप्त केले बाळप्पा म्हणी संतोषला. बाळप्पाच्या या सदनापुढे वाजत होते चौघडे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चहूकडे. त्याच रात्री अकस्मात बाळप्पा हो गाढ निद्रेत. स्वप्नामध्ये काय पाहत आपण अगदी ठार झालो. दारीचा जो होता हत्ती पिसाळूनी तो करे मस्ती. चाल करुणी बाळप्पाच्या उदरावरती पाय दिला. ठार झालो खास आपण बाळप्पाचे हे तर स्वप्न. दुःख वेगे सारे खिन्न बाळप्पा स्वप्नी पाहे. अति दुःखान कांता आपुली गडबडा लोळण घेऊ लागली. भाडीची पुसे कुंकुम टिकली मंगळसूत्र ही तोडले. आमंत्रित जी मंडळी होती डोईस पंचा बांधून येती. घराबाहेर बांधून ताटी नेण्याची मज तयारी करती. प्रेत माझे उचलून आणले आडवे ताटीवरी ठेवले. पक्के सुतळीने आवळिले राम बोलो भाई राम. प्रेत माझे नेले स्मशानी सरणावरती ते ठेवून. काडी लावली तूप आवतुनी चटका बसला मी जागा झालो. बाळप्पाचे स्वप्न सरले स्वप्नातून ते जागे झाले. अवती भवती पाहू लागले सर्व काही ठीक होते. हे नवते साधे स्वप्न यात होता अर्थ गहन. पूर्ण अर्थाती जाणून बाळप्पा म्हणी विचार करी. शीते तोवरी भूते भोवती आनंदे जल्लोष करीती. अखेर मयताच्या संगती कोणीच न जाती. अलोट माझी हो संपत्ती कशास काही न शकमती. सारे सोडून जाईल वरती अंती कोणी कुणाचा नसे. दारा माझी अति प्रेमळ मायेचा हो हा खेळ. निघून जाई माझा प्राण अंती कोणी कुणाचा नसे. गेले राजे चक्रवर्ती कयाची संपत्ती किती. अखेर शय्या बांबूवरती अंती गौऱ्यांची संगती. सद्गुरु वाचुनी जीवन व्यर्थ सद्गुरु वाचुनी फोल सामर्थ्य. जन्म मरणे व्हावे मुक्त सद्गुरु ते धुंडावे. निश्चयाशी पक्के धरिले बाळप्पाने घर सोडिले. सरळ गाणगापुरी आले दत्तसेवा आरंभली. मागोनी मधुकरी जीवन जगणी केली गुरुचरित्र पारायणी. सद्गुरूचा शोध घेणे हा क्रम बाळप्पाचा. मुरघोडीचे चिदंबर दीक्षित नेमके आले त्या समयाप्रत. बाळप्पा ते पाय धरीत विनंती केली गुरु व्हावे. दीक्षित बोलले त्याप्रत बाळप्पा तू चुकला वाट. सरळ जावे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरु करावे. नमन करोनी दीक्षितासी बाळप्पा ये अक्कलकोटी. स्वामी समर्था मारिली मिठी अत्यानंद झाला पै. सर्व भक्तांहुनी श्रेष्ठ बाळप्पा हा श्रेष्ठ भक्त. चोळप्पा हा तया मागुता दोघे धर्म कार्य करीती. हिंदू मुस्लिम पारशीय का हो कुणी अन्य दातीय. सर्वांसाठी समान न्याय हा प्रचार तयांचा असे. ज्या धर्मात जन्म घेतला तोच धर्म सांभाळावा. निंदा नको न हेवा दावा निंदा नको परधर्माची. अवतार गुरुदेव दत्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ. केल्यात लीलानंत सन्मार्ग जगा दाविला. जगत कल्याण करणाय अवतार समर्थ होय. निराधाराशी आश्रय मुक्तिप्रदाय द्वार दाविला. त्याचसाठी केल्या लीला मुक्तिमार्ग सुलभ केला. वंदितयांच्या पदकमला स्वामी समर्थ जय श्री समर्थ. रचिले हे लीलामृत जान
सर्वांचे व्हावे कल्याण. चौथा अध्याय येथे पूर्ण. श्री स्वामी कृपेने होतसे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ नित्यपाठ. अध्याय 5. ओम गं गणपते नमः. श्री स्वामी समर्थ नमो नमः. श्री गुरुवे नमः. नमन माझे साष्टांगी. घरोघरी स्वामी लीला वर्णने हा विषय झाला. समर्थ स्वामी जपमाला घरोघरी होऊ लागली. पवित्र झाले अक्कलकोट. भारत झाला पवित्र थेट. कलियुगाचा हा घाट श्री स्वामी कृपे झाला. धन्य धन्य अक्कलकोट. होती पूर्ण येथे मनोरथ. दुरून येते असंख्य भक्त. श्री स्वामी दर्शनी आनंदती. घरोघरी स्वामी गीत गृहिणी गाती आनंदात. प्रेमे कुणी पूजन करीत. कोणी आरती स्वामीची करती. कोणी कीर्तन रंगी रंगी. नृत्य गायनी कुणी तरंगी. टाळ मृदुंग घेऊन संगे. कोणी भजन करीतात. असो आता कार्य संपले. भक्ता म्हणून निरोप दिधले. प्रेमभरांनी भक्त पाहिले. नयन मिटले श्री समर्थ. श्री समर्थ स्वामी अक्कलकोटी. गेली निघुनी आत्मज्योती. भक्तांवरही ज्यांची भक्ती. धन्य धन्य श्री समर्थ. भक्त डुबले दुःख सागरी. कोणतयांचा शोक आवरी. लेखणी माझे नच काम करे. मी पूर्ण समर्थ जाहलो. चैत्र मासी कृष्ण पक्षी. शके 1813. संपवी स्वामी अवताराशी. स्वामी निजरूपी निमग्न झाले. स्वामींच्या अंत्यदर्शनासाठी अलोट झाली गर्दी दाटी. भक्त ही करीती रेटारेटी. दुःखाश्रू आहे नयनातुनी. चहू दिशांनी आवाज येती. भीतोस कशाला मी तव पाठी. भाव ठेवा मात्र शुद्धी. मी जिवंत आहे हो समजा. सत्य झाल्या आवाज ध्वनी. समर्थन गेले आपुल्यातुनी. लीलातयांच्या पडताळूनी. आजही प्रत्यक्ष पहाव्यात. हे समर्थ लीलामृत वाचन. करेल जो नित्य नियमान. अथवा करेल जो श्रवण. तयांना पूर्ण सुख शांती. लग्नार्थीयाचे जमेल लग्न. भार्या मिळेल रूप संपन्न. जोडा जमेल हा गुणवान. पुत्र होईल सद्गुणी. धनार्थीयाला मिळेल धन. काळ कंठेल मग तो सुखान. असत्य हे माझे वचन. सत्यता प्रत्यक्ष पडताळावी. पुत्रार्थीयाला मिळेल पुत्र. कीर्तिवंत तो हो सर्वत्र. स्वामी समर्थ जपेल मंत्र. दीर्घायू होईल तो. असेल कोणी बाहेर बाधी. किंवा असेल असाध्य व्याधी. कोणतीही असो त्या उपाधी. त्वरित दूर होईल. सर्वांचे व्हावे कल्याण. ही इच्छा मणी धरून. लीलामृत हे लिखाण. शुद्ध भावे केले असे. स्वामी समर्थ दिव्य मंत्र. जपमंत्राचे हे चितंत्र. कलियुगी श्रेष्ठ हो मात्र. स्वामी समर्थ मंत्र असे. नित्य जपती जे 11 माळा. जा पहा त्यांच्या सदनाला. सुखानंद सोहळा तिथे नित्य होत असे. एकाग्र चित्ते जप करावा. अनुभव प्रत्येकाने घ्यावा. जन्म मरण फेरा चुकवावा. हा समर्थ मंत्राचा प्रभाव. जरी असेल तुमची जन्मकुंडली. अनिष्ट ग्रहाने भरलेली. समर्थ जपाच्या जपता माळी. अनिष्ट ग्रह बलवान होती. दिंडोरीचे कैलासवासी मोरे दादा. त्यांचा उपाय होता साधा. लाखो भक्तांना दिला फायदा. मंत्रजपाच्या अनुष्ठानी. समर्थांचे जो वंदी पाय. सांगा तिथे न्यून काय. अगदीच साधा हो उपाय. समर्थ चरणी पूजावी.
हे समर्थ स्वामी लीलामृत, लीला आजही घडतात. सुफल मिळावया निश्चित, मनोभावे श्रीसेवा. समर्थ चरणी माथा ठेवून, मधुकर करी त्यासी वंदन. सर्वांचे करो कल्याण, हीच विनंती श्री समर्था. भक्तांचरणी करी वंदन, लीलामृत त्या करो पावन. पंचम अध्याय येथे पूर्ण, समर्थ कृपे करीतसे. सदा ऐकोत भाविक भक्त, हे स्वामी समर्थ लीलामृत. नाना प्राकृत कथा संमत, श्रीरस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.